नाशिक शहरातील आडगाव परिसरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। स्वागत स्वीट मार्टमध्ये काम करणाऱ्या नोकराने मालकाचा विश्वास संपादन करून तब्बल 3,04,000 रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे आडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयिताला अटक करत चोरीची संपूर्ण रक्कम आणि लॅपटॉप जप्त करण्यात यश मिळवले। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आडगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जत्रा हॉटेल चौक परिसरातील स्वागत स्वीट मार्ट येथे ही घटना घडली। दुकानातील नोकराने मालकाचा विश्वास संपादन करत संधी साधून 3,04,000 रुपयांची रोकड अपहार केल्याची तक्रार स्वागत स्वीट मार्टचे संचालक शेषराम चौधरी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दाखल केली। तक्रार दाखल होताच आडगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली। तपासादरम्यान संशयित अरविंद गणेश पुरोहित राहणार राजस्थान हा नाशिकच्या द्वारका परिसरातून पुण्याच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली। यावेळी संशयिताने ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता। मात्र पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांनी त्याच्या संशयास्पद हालचाली ओळखून सापळा रचला आणि द्वारका परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली। पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची त्वरित कबुली दिली। त्याच्याकडून 3,04,000 रुपयांची रोकड तसेच सुमारे 20,000 रुपये किमतीचा लेनो कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे। या जलद कारवाईमुळे चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, प्रभारी निरीक्षक गौतम वाबळे, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, भगवान जगदाळे तसेच पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, प्रदीप झनकर, शिवाजी आव्हाड, मनोज परदेशी, मनोज मोरे, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, दीपक भुजबळ, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, योगेश गावित, वैशाली बच्चाव, दीपाली शार्दूल आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत। आडगाव पोलीस ठाणेकडे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 303/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305, 316(2), 316 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अरविंद गणेश पुरोहित हा एकूण 3,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल स्वागत स्वीट येथून चोरी करून पळून गेला होता। सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे देण्यात आला होता। आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार शिंदे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आडगाव पोलीस ठाणे येथे हजर केले। सदर आरोपी यास अटक करून चोरीस गेलेल्या मालापैकी एक लॅपटॉप, एक चांदीचे कडे व रोख रक्कम 2,61,000 रुपये असा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे।